येथील कापूरबावडी उड्डाणपुलावरील वाहतूक दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आल्यानं बुधवारी सकाळी त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर झाला। कापूरबावडी ते पातलीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेनं वाहतूक करण्यास सुरुवात केली होती। यामुळे या कोंडीत आणखीनच भर पडली। मुंबई नाशिक महामार्ग ढोकाळे हायलँड रोड येथील वाहतुकीवरही याचा परिणाम झाला। या वाहतूक कोंडीसोबत उन्हाचा फटका चालकांना सहन करावा लागत होता। ही कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उशिरानं घराबाहेर पडण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलं होतं। घोडबंदर मार्गावरून हजारो वाहनं दिवसाला ठाणे, भिवंडी, नाशिक आणि मुंबईच्या दिशेनं वाहतूक करतात। अवजड वाहनं येथील कापूरबावडी उड्डाणपुलावरून प्रवेश करून वाहतूक करतात। या उड्डाणपुलावरील रस्त्याला जोडणारी लोखंडी पट्टी बदलण्याचं कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवारी रात्री हाती घेण्यात आलं होतं। परंतु या पट्टीवरील सिमेंट अद्यापही सुकलं नसल्यामुळे आज सकाळी देखील हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता। त्यामुळे येथील उड्डाणपुलाखालून वाहतूक सोडण्यात आली। त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला। घोडबंदरहून हजारो नोकरदार ठाणे, मुंबई, भिवंडीच्या दिशेनं वाहतूक करतात, परंतु या वाहन चालकांना कोंडीत अडकावं लागलं। त्यामुळे कापूरबावडी ते पातलीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेनं वाहन चालवण्यास सुरुवात केली। त्यामुळे या कोंडीत आणखीनच भर पडली। पर्यायी मार्ग म्हणून काही वाहन चालकांनी ढोकाळे हायलँड या मार्गाचा पर्याय निवडला। त्यामुळे येथेही कोंडीचा सामना सहन करावा लागला। या कोंडीमुळे मुंबई नाशिक महामार्गाची वाहतूक रोखली गेली। त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरही भार वाढला। उड्डाणपुलावरील वाहतूक दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता होती, तर उन्हाचा मारा आणि कोंडी अशा दुहेरी समस्येत वाहन चालक अडकले होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महायुतीच्या जागा वाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्यानं येथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले। आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्यानं त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणं महत्त्वाचं असल्याचं सरनाईक यांनी या पत्रात म्हटलं आहे। सरनाईक यांनी पाठवलेले हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचं असून या दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्यात। कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढवल्याची चर्चा होती।
ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबियांपैकी कोणालाही उमेदवारी देऊ नका अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी घेतली होती. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवून स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान हे पत्र जुनं असलं तरी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे सरनाईक यांनी हे पत्र पुढे रवाना केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून ठाण्याच्या जागेसाठी माजी महापौर नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक आणि आमदार प्रताप सरनाईक अशी 3 नावं चर्चेत आहेत. ठाणे लोकसभेच्या जागेसंदर्भात महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश मिळाल्यास निवडणूक रिंगणात उतरताना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना घाई होऊ नये यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस आपण ही माहिती मागवल्याचं सरनाईक यांनी म्हटलं होतं. आज शहरात एक विशेष असा सोहळा साजरा झाला, ज्यामध्ये कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीरामगर्जना या नवीन गाण्याचं भव्य लॉन्चिंग कार्यक्रम पार पडला. या गाण्याची निर्मिती महेश कदम यांच्या सहकार्यानं झाली असून संगीत आणि गीत प्रकाश बोर्डे यांनी तयार केली आहेत. या कार्यक्रमात संगीतप्रेमीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे गाणं श्रीरामाच्या अद्वितीय वीरतेची गाथा सांगते आणि यामध्ये आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. संगीतकार प्रकाश बोर्डे यांनी आपण या प्रकल्पावर काम करत असताना खूप उत्साहित होतो आणि आपल्याला आशा आहे की हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवेल असं सांगितलं. तर महेश कदम यांनी या गाण्याच्या निर्मितीच्या विविध आव्हानांवर प्रकाश टाकला आणि या यशस्वी लॉन्चिंगसाठी त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. उपस्थितांनी या गाण्याचं स्वागत उत्साहात केलं आणि या विशेष कार्यक्रमाचा आनंद लुटला. प्रभू श्रीराम गर्जना हे गीत प्रकाश बोर्डे यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल सिद्ध हस्त लेखणीमधनं निर्माण केलं आहे, त्याला संगीत दिलं आहे आणि अतिशय जोरकसपणे प्रभू रामचंद्रांचा विचार या गीतामधनं व्यक्त केला आहे. श्रीरामाची गर्जनाच एक प्रकारे या गीतामधनं केली आहे. श्रीरामाला वंदन या गीतामधनं केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्याचं वर्णन आणि अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेची त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या गीतामधनं. खऱ्या अर्थाने हे एका प्रकारे भक्तिगीत पण आहे आणि प्रेरणादायी गीत देखील आहे की ज्याच्यातून प्रभू रामचंद्र समोर आपल्याला दिसतात आणि प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊन त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यागाची आणि सेवेची, ती शिकवण या गीतातून लोकांसमोर येते. मी या निमित्ताने प्रकाश बोर्डेंचं पण अभिनंदन करीन आणि आमचे सहकारी स्वामी समर्थांचे भक्त महेश कदम यांचा देखील त्याच्यामध्ये एक ललकारी आहे आणि त्यांनी देखील या गीताच्या निर्मितीमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे. तर त्यांचंही मी अभिनंदन करेन की हे गीत जे आहे ते जागोजागी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी, प्रत्येक यात्रेमध्ये आणि मिरवणुकांमध्ये निश्चितपणे वाजेल आणि गाजेल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. जय श्रीराम. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील.
यंदा RT अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळा तसंच रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 2616 शाळांनी RTसाठी नोंदणी केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी RTच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले. नवी मुंबईत 138 शाळा RT अंतर्गत नोंदणी करण्यात आल्या आहेत. समाजातील दुर्बल, वंचित तसंच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना मोफत आणि उच्च प्रतीचे दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शासनाच्या वतीनं RT अंतर्गत 25% शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असते. यंदा ठाणे जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या आणि महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील 658 खाजगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 12,278 रिक्त जागा उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र RTसाठी जिल्ह्यातील 2,616 शाळांनी नोंदणी केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.